सो गाईज आज घरी ताई येणार आहे. ती कतारमध्ये असते आणि तिच्यासाठी आज जेवण बनवायचं चालू आहे. चिकन झालंय, जिरा राईस झालाय, आता रोटी करायला घ्यायची आणि मी आता कोशिंबीर बनवणार आहे. त्यासाठी काकडी चिरणार आहे. दीदी आपल्या ओलिंग चटणी बघितलीस काय? दाखव की मला नाही बघितलं मी कसं थांब बनवलं. थांब हे बघ. सगळं बसते की यामध्ये नाही. होय. ते काय डबा आहे काय? हे टिफिन आहे. टिफिन ठेवला. हे आपलं मेदू तयार करायचं. घालायचं पीठ आणि पेस्ट करायचं. लाईटचं कनेक्शन दिलं नाही. लाईटचं कनेक्शन अजून दिलं नाही. देणार पुढच्या आठवड्यात. होय. इकडं फ्रीजचं घेतलं ना ग. फ्रीजचं बटन आलंय ना मध्ये. मग फ्रीजचं कनेक्शन इकडं घेत होतो. मग आतमध्ये अजून रेडी पण सोडले नाही की. दीदी नान बघ तुला दाखवता. हे बघ. जरा समज आपण नंदगडला गेलो असतो. नंदगडला ना हे पावसाळ्यात काय समजे ना. नाही ते झालं अचानक ठरले आमचं. काही एवढं हे नाही कारण मी त्या कामामुळे तिथेच असते. दिवसभर आले तिथेच होते त्यामुळे जरा व्यवस्थित सुरू आहे आता. हा फ्रॉस्टेड आहे बघायला गेलो. हाय तुझा फोटो एक आलाय ना गाणं. बघितलं की मी परवाच केलाय तो. परवाच केली. होय. आता 3-4 महिने झालंच गेलो नाही तर नाहीतर सारखं जात असतंय. मग काय तिथे कमरेचं स्टाईल आहे काय? ते काय स्टाईल म्हणजे आता ते ठेवायचं कुठे हा. ते नाहीतर असं खांद्यावर हे असलं शाहरुख खान सर. तुझं कुठे तुम्ही घेतला आता? घरी घालून ठेवलं काय. अच्छा. फिस्काचं काय ड्युटी आज सुट्टी आहे. आज सुट्टी आहे. नाईट नाईट झाली 10 दिवस सुट्टी. नाईट नंतर तेच लागून देत नाहीत. एकदम लागून दिली असती ना म्हणजे सुट्टीच्या वेळी तिच्या देत नाही तसं ते. हा ते हा ना. काहीतरी आता 10 दिवस घरातच बसून काढायची. तसंच असतं ते. नाही मी खाते पण थोडं प्रमाणात. नान घरात बनवलेले आहेत. तू बनवलं तर एकदम छान. होय एडिट पण करा नंतर काय काय जास्त खाल्लं असं असं. एक पूर्ण डबा संपवला जिजू. एक कमीच आहे 1 किलो ते. आणि 1.5 किलो चिकन पण संपवलं. उकडते ना आज वारं नाही तू बाहेर. कोकणच घेतो, अर्धच घेतो. चालेल ते तिकडून. गाडीचा बघ. हा बघा. हा पाल मला तर हे झालं अडचण झालेली. गवरून पडणार पावसामुळे. नाही ते औषध मारले घेते कधी ते पाऊस पडला नाही पाहिजे औषध मारल्यावर. हा बरोबर. गार्डन करणार आहे कामाला तिथं. ते आता इथे आल्यावर खाते पण तिथं बकऱ्यात मटण असते. अरे वा. इकडे सगळ्याच म्हटलं पोर्क नाही केला ना कधी. पोर्क खाल्लाय. तिथे आहे म्हणतात लायसनने पण इथे काय खाल्लं नाही आमच्याकडे ते लायसन वगैरे पोळीच नव्हतं ते.
होय. कधी पोरचं पिंक बसते का कोणाला हिबिस्कस फिलिपिनो फार खातात. कोणाला हिबिस्कस आवडते? बिस्कुट खाते कोण कोण खाणार हिबिस्कस? नाही मी बोलायला कोणाला हिबिस्कस हा फ्लावर हा आवडते आवडतंय तुला आवडतंय? मोठी मोठी शेजारी आहे की हे टीव्ही तिकडे होतं ना तिकडेच होतं ते आता इकडे आले मध्ये माझ्याकडे एक मनुष्य मग अजून तुझी मम्मी झालं तर दोघांचं बोलणं. ते डोर आहे ते वरती टेरेस हा ते त्या साईडला होतं आणि हे किचन होतं तुला आठवतंय ना इथं सेंटरला किचन होतं आणि तिकडून असं डोर होतं मेन डोर आणि तिथे हॉल होता तिथे टीव्ही होती हा सोफा तिकडे होता आणि इकडून असं जाऊन म्हणजे वॉशरूम होतं आठवतंय ना हा मग सगळंच आठवतंय की तुला मग छान आहेस की नाही तू हे कुठे ठेवलेलं होतं अगं हे नव्हतं हे नवीन तयार केलं ना आता आपण हे नवीन तयार हे एक लय खुळ्यासारखं झालंय बघ कुठं पण गेले कश त्याचं लक्ष नाही हा खा आता झाली स्टाईल मग सिनेमॅटिक अन्न वस्त्र निवारा आणि कमव सायकोलॉजी मध्ये ना सायकोलॉजी सब्जेक्ट होता ना त्यावेळी वॉशरूम मध्ये क्लीन वॉशरूम असेल ना तिथे बसायचं तासन तास आणि माइंड ना विचार करायचा आपल्याला कुठली सिरियस गोष्ट आठवायची आहे किंवा कुठलं तर आयडिया हे करायचंय ना तिथं बसूनच आयडिया सुचतात बाई काही होत नाही शाहरुख खान 2 तास स्पेंड करतो बाथरूम और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी पण हे पण ते जे असतं ना अॅटमॉस्फिअर ते चांगलं पाहिजे नाही तर कधीच वास येत असणार तुम्ही बसणार पप्पा झोपला तेवढे गोष्ट सोडायची मोबाईल हा एकच गोष्ट आहे की तुम्ही त्या बाथरूम आणि मोबाईल असं की टॉयलेट जो आपलं ते सीन असते त्याच्यापेक्षा त्याच्यात जास्त असतात मोबाईलवरती मग कुठे दिसत नाही तरी पण आहेत ना मध्ये केल्यावर कमोडचे साईड इफेक्ट आणि बेनिफिट्स तुमचं डोकं चांगलं होईल आयडिया सुचतील पण तुमचं जे काय असेल ते चेंबर वगैरे
ती हे सांगतात की त्या आमच्या टीचर सत्य घटनेवर आधारित असेल. काय लागायचं नॅचरल सगळं. आणि हे तुम्हाला या चॅनलवर दिसणार. फक्त प्रीती जेनिक्स. छान वाटते रात्री थंडी फार वाटते. नाही नाही ताई एवढं नाही. आत हे स्लॅबचं असलं हा. तर वाटतं ना. ताई काय बनवतेस का आमच्यासाठी? कॉफी ओ ओके. हाऊस कॉफी. ताई स्पेशल कॉफी प्यायची आहे आज आपल्याला. या 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 सगळेच या. सगळेच या. काढणारे आणि बघणारे देखील. सबस्क्रायबर्स आणि नॉन सबस्क्रायबर्स दोन्ही पण या. ऑल व्ह्यूअर्स. चालू काय पाणी Rain, rain, go away, come again another day. Little John wants to play. Rain, rain, go away. से लाऊडली. Rain, rain, Action. go away, come again another day. Little बिस्किट John तुला. wants to play. संदीप Rain, rain, go away. झालं. कॉफीवर बिस्किट चालते का? झालं. झालं? बिस्किट चालते संदीप. बोल काय पाहिजे तू बोल ह्याच्यात. हा? बोल आणि काय 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 बोलू? कॉफी बिस्किट पाहिजे. काय बोल. Hello. वेलकम टू To आवर our चॅनल channel. प्रीती जेनिक्स. And subscribe. And subscribe. ओके सबस्क्राईब. Bye. सबस्क्राईब. The wise man built his house upon the rock. The wise man built his house upon the rock. The wise man built his house upon the rock. And the rains came tumbling down. The rains came down and the floods came up. The rains came down and the floods came up. The rains came down and the floods came up. And the house on the rock stood firm. The foolish man built his house upon the sand. The foolish man built his house upon the sand. The foolish man built his house upon the sand, and the rains came tumbling down. The rains came down and the floods came up. The rains came down and the floods came up. The rains came down and the floods came up. And the house on the sand went splash. So build your house on the Lord Jesus Christ. So build your house on the Lord Jesus Christ. So build your house on the Lord Jesus Christ. And the blessings will come down. The blessings comes down as your prayers goes up. The blessings comes down as your prayers goes up. The blessings comes down as your prayers goes up. So build your house on the Lord. Thank you. Thank you. कमी सांग. BTS. 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 स्नोला पण आवडतात गाणी ना? स्नो गाणी म्हणतात दोघं पण. आणि अंजलीला पण आवडतं. हो डेंजरला स्नोला. ओ बिस्किट घे की. तुला किती? आंटी घ्या ना. मी घेत नाही चहा एक घेत घे. नाही. नको साहेब एक. जास्त गोड होणार मग घेते. ते पितच नाही जास्त. मी चहाच पित नाही पण आता जरा शिल्लक राहिला मी घेतला. कॉफी बोल. कॉफीला वेगळी टेस्ट आली मसाल्यामुळे. मसाला लावला का मला? कुठला मसाला आहे? वेलदोडे मसाला. हा, ए, हा. कॉफी कुठं वेलदोडे पण टाकले. वेलदोडे. काय टाकली तू? टाकले? हा, नाही तू मसाला वेगळीच टेस्ट टाकू आली. नाही नाही हे आंटी. तू मसाला का टाकलेला? कॉफीत? ओ, तो पण टेस्ट लागते. छान वेलदोडे पण छान लागते. नाही वेलदोडे छान लागतात. मी हा. पहिल्यांदाच पिले. मी पण वेलदोडे मी करायला करते मी करते माझ्यासाठी. हा. मी त्याला वेलदोडे पण टाकते पण मी हा. म्हणून टाकले वेलदोडे. हा. छान लागते वेलदोडे. वा वा. छान छान वेलदोडे कॉफी.
वेलदोडे. घ्या. सानू उद्यापासून नाव आहे. दालचिनी कॉफी. नाही चहामध्ये पूर्ण मसालेच टाकून खाणारे पण आहेत. मी आहे पूर्ण त्यात. हो. मला सगळ्या प्रकारचा मसाला याच्यामध्ये. छान आहे. मसाला आज यात मुरला नाही मसाला असं मी करत होतो ना. मग तूच वापर तू तुला चहा नाही पिती? हा? चहा पिती का? इथे नाही. होय. पण जास्त व्हेजिटेबल आपला डिमांड नाही मसाला ब्रेड लेबल. मसाला नाही डिमांड मसाला ठेवले पण मोस्टली काळा चहा एकदाच दुधाचा पिते संध्याकाळचा. त्यात पण इथे मसाला जास्त नाही पित. फ्रेश वाटते. दूध घट्ट आहे ना एकदम. मसाला इकडे पातळ काय आहे त्यामुळे. आणि अरे ते चायनीज गाणं योहान तुम्ही सगळे म्हणत होता. हा जोशुआ, तुम्ही- ते चायनीज सॉन्ग कुठलं सर? कोरियन सॉन्ग कोरियन सॉन्ग काय म्हणत होता. बीटीएसचं नाही नाही ते मग सोनाबाई म्हणाली हे तुम्हाला येते का तू सानू आणि ते गाणं गाणं ते कुठलं तरी म्हणत होतं की चाय वाय. वाय वाय. म्हणत होता की तुम्ही रोज वाय वाय तिकडे करायची इकडे आणि इकडे आल्यावर सडकावर सांगायचं बोल सडकावर. वाय वाय मॅगी खाल्ली असते तू वाय 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 मॅगी हा ते वाय वाय ते कोरियनच आहे का ती वाय वाय त्याचं नाव वेगळं आहे हो. WAI वाय वाय असं आहे. मॅगी मी मागवली ना ट्रिपल एक्स स्पायसी होतं ते. ते black color. हा, अरे असं कानात ना लिटरली धुर येतं लिटरली तुला आवडते नाही. हा आवडते का काय त्यावेळेस संध्याकाळी असतेच की. अरे देवा. तेच खरकी येते व्हिडिओ. हो नकोच बाबो डेंजर होतं ते. सोन असं एकदम कानात न ते कसा धूर असेल त्याही कळालं मला. हे घे ना दिसतं तुला. लय गोड झालं तर. आणि नाही त्या मी दिवशी खात. आपण मागवलेली ती स्पायसी आणा म्हटले हे तिथे केली ती पण स्पायसी हिने पण खाल्ली नाही मग ती इकडे आणलेली आणि काय करायचं म्हणजे स्पायसी झालं ना चीज घालायचं चीज त्याच्यात. घालायचं. चीज न ते तिखट. जो टेस्टी लागते ना ताई. हा 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 मस्त सोसायटीचा बघ सोसायटी सोसायटी मसाला त्या मॅगी मध्ये पण चीज घालायचं मस्त लागते. हो. ते गाणं कुठलं तुम्ही म्हणायचं की गाणं सांग की हे नाही काही आठवत नाही तिकडे गेल्यावर टॉय टॉय वाय वाय काय करतो सगळंच कोरियन चायनीज सॉन्ग म्हणत बसायचं मग. काय कुठे असं स्टार्टिंग लिरिक्स तर म्हणजे काय सांगूपणाबद्दल उपकार स्तुती. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभात समयी तुझे वात्सल्य प्रतिरात्री तुझी सत्यता वाखणणे दशतंतू वाद्य सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहेस. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करतो. हे परमेश्वरा तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार पहा गहन आहेत. पशुतुल्य मनुष्याला कळत नाही. मूर्खाला समजत नाही की दुर्जन गवताप्रमाणे उगवली व सर्व दुष्कर्मी उत्कर्ष पावले म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलास. हे परमेश्वरा तू तर सदा सर्व काळ उच्चस्थानी आहेस. हे परमेश्वरा पहा तुझे वैरी नाश पावतील. सर्व दुष्कर्म्यांची दानादान होईल. पण माझे शिंग तू रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उन्नत केले आहेस. मला ताज्या तेलाचा अभयम झाला आहे. माझ्यावर टपलेल्या पाहून माझे डोळे निवाळले आहेत. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्यांसंबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. तो लबानोनावरील गंधस्वरूसारखा वाढेल. हे परमेश्वराच्या घरात रोवले आहेत. ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो आमचा दुर्ग आहे. त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. देवपासली योजना सर्वांसाठी आशीर्वादित करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र परमेश्वर बापा देवा तुझी उपकार स्तुती करतो. मान आणि महिमा तुला देतो परमेश्वरा. ही सुंदर वेळ दिलीस परमेश्वर बापा. दिवसभर आम्हा सर्वांना तू सांभाळस. आमचे कामकाज आमच्यासाठी आशीर्वादित केलेस आणि विशेष करून परमेश्वर बापा आंटी अंकल
सोना रिस्का यांच्या घरी आला असताना परमेश्वर आपा परमेश्वरा तुझी विपुल अशी दया तू पुरवलीस परमेश्वरा. यांचं हे प्रेम आम्हावरती आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वर आपा. या सर्व कुटुंबाला परमेश्वरा तुझ्या सामर्थ्याने आशीर्वादाने तू भर परमेश्वर आपा. परमेश्वरा त्यांना तू मार्गदर्शक असावं, त्यांना तू पुढे आणि पुढे घेऊन जा परमेश्वरा. त्यांच्यावर तुझी विपुल अशी दया कृपा आणि आशीर्वाद तू आतापर्यंत दिलेस, या पुढेही परमेश्वरा ते आशीर्वाद त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत वाहू देत परमेश्वरा. व परमेश्वरा तुझे आभार मानतो परमेश्वरा. प्रिस्का आयर्लंडमध्ये असताना परमेश्वर बापा तुझी विपुल अशी कृपा तू तिच्यावर केलीस परमेश्वरा. त्या लेकरावर तुझा आशीर्वाद पाठव, जे काही ती काम करत आहे परमेश्वर बापा त्याच्याद्वारे तुझी स्तुती तुझे गौरव होईल असे होते परमेश्वर बापा. होय परमेश्वरा ते लेकरू एकटा असताना परमेश्वरा तुझ्या देवदूतांचा पहारा तिच्या भोवती तू ठेव परमेश्वरा. तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा ताबा तू घे परमेश्वरा बाबा. उत्तम असं आरोग्य तिला तू दे परमेश्वरा. परमेश्वरा तुझी स्तुती गौरव करण्यासाठी तू तिला उंच आणि उंच केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा बाबा. व परमेश्वरा अंकल आंटी यांच्यावर तुझी विपुल अशी दया कर परमेश्वरा बाबा. हे घर सांभाळत असताना परमेश्वरा वरून येणारी ज्ञान आणि बुद्धी तू तिला दे, त्यांना दे परमेश्वरा बाबा. विशेष करून परमेश्वरा जे काही ते घर त्यांनी बांधलेलं आहे, वरचं जे काही बांधकाम तू त्यांना आशीर्वादित केलंस त्याच्याबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वर बापा. उरलेलं सर्व काम परमेश्वरा आम्ही तुझ्या हातात देतो परमेश्वरा. व त्यांचा प्रतिफळ तू आतापर्यंत केलास परमेश्वर बापा म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. या पुढेही परमेश्वरा त्या अंकल आणि आंटींना आम्ही तुझ्या हातात देतो परमेश्वरा. तुझी विपुल अशी दया कृपा सामर्थ्य तू त्यांच्या समवेत ठेव परमेश्वर बापा. वर येणाऱ्या पिढ्यांना परमेश्वरा त्यांच्याद्वारे आशीर्वाद मिळेल असे होते परमेश्वरा. सोनावर तुझा विपुल असा आशीर्वाद तू पाठवलास परमेश्वरा. आतापर्यंत तिला तू सांभाळलंस परमेश्वरा. तिच्या प्रत्येक कामकाजामध्ये तू तिला आशीर्वादित केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. दोन्ही लेकरांच्या लग्नाचा प्रश्नही तुझ्या हातात देतो परमेश्वर बापा. व तुझ्या वेळेनुसार तू त्यांना तो आशीर्वादाचा कर परमेश्वर बापा. व ती गोड वार्ता आम्हापर्यंत पोहोचेल असे दया कृपा तू कर परमेश्वरा. पुन्हा परमेश्वरा पण मी बिनासनो सानिध्य आम्ही इथे आलो परमेश्वरा. आमचं आदर आतिथ्य त्यांनी केलं म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो परमेश्वरा. परत जात असता परमेश्वरा बापा आमचे मार्ग तू मोकळे कर परमेश्वरा. व परमेश्वरा ही घरातील प्रत्येक वस्तू ख्रिस्ताच्या त्या रक्ताने कव्हर करतो आणि परमेश्वरा बापा तुझ्यामध्ये आम्ही आशीर्वादित असं जाहीर करतो परमेश्वरा. इथून पुढे संपूर्ण वेळ तुझ्या हातात देतो. हे घरात असंच आलो ना आम्ही. नव्हता तुम्ही येताना एवढा होता. असंच होतं, थांबत करत आलेलो. मग ही जुनी द्यायची नाही कुणाला तरी विचार. द्यायचे की मला ते इंजिनची वाट बघायला. मला इंजिन पाहिजे की त्याचं एक. हा मिळत नाही. इथे मिळेना झालंय. मुंबईलाच बघायला पाहिजे त्याचं आता. बघ की सर्च करायचं म्हणजे मिळालं. गुड्डू बाळा बघतो म्हटलाय. बघूया की आता. काय कोण गुरु? मुंबई त्याला माहित नाही. हा आणि आमचं मुलांमुळे होत नाही ग आत वगैरे. आणि ते टाटा त्याला टाटा कर. बाय बाय. याला याला मी दगड पण नाही घेतलं असं. हो तरी पण पळून गेलं. तुला घाबरलं बघ ते. सोना मावशी काय म्हटली टाटा कर ते जाते लगेच. जास्त तिकडे झालं की होय. ते वाहनामुळे जास्त झाला. होय ते मोठी मोठी वाहनं जातात इकडून. होय ग. बांधकाम चालू आहे ना कारण लांब आहे ना म्हणून मोस्टली सगळ्यांनी गाड्याच घेतल्या आणि खाली बांधकाम चालू आहे ना त्यामुळे मोठे टोक चालू. तिकडं ना सेंटरला जाऊ स्नो बाय बाय. सानू बाय 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 बाय. काय होय होय चल बाय बाय. बाय बाय. होय तू पण घ्या. सांभाळून जाऊ आता. पुढे पुढे मागे काय चाललंय. सगळे जादू लोक चालले. जादू जादू जादू. ए तू उडी घे बा. त्याला डोकं करायचं. भिजू नका आला. भिजू नको. होय घालता का ते नको. ही इज अ स्ट्रॉंग मॅन. पाऊस आहे ना. या पावसाला घाबरलो तर मग काय. मग कशाला काय. होय बरोबर. दिसते जाऊ. कधी तर भिजायला पण पाहिजे की. होय. हा चलो बाय 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 टाटा. पाठी पुन्हा का तुम्ही बरं का? शिस्तीत जावा.
त्यांच्या वळवायला पाहिजे ना पहिला. बाय. सो गाईज आत्ताच ताई जिजू आणि माझे भाचे लोक घरी गेले आणि आजचा दिवस खूप मज्जा आली. आम्ही खूप एन्जॉय केलो, रील्स बनवली आणि एकत्र जेवलो.